भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे शहर कार्य अहवाल 2020 ते 2023 प्रकाशन सोहळा तसेच स्नेहमेळाव्याचं आयोजन भाजपा पुणे शहर सरचिटणीस राघवेंद्र बापू मानकर यांनी केलं होतं। या अहवालाचं प्रकाशन शहराध्यक्ष धीरज घाटे जगदीश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले। या अहवालामध्ये राघवेंद्र बापू मानकर युवा मोर्चाचे अध्यक्ष असतानाच्या कार्यकालात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडण्यात आलेला आहे। यावेळी नवनिर्वाचित भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष करण मिसाळ, प्रतीक देसरडा, निवेदिता एकबोटे, राजू परदेशी, दीपक पवार, सुनील मिश्रा सर्व युवा मोर्चा सहकारी उपस्थित होते। आज आपला एक पूर्ण 3 वर्षाचा आढावा युवा मोर्चाच्या माध्यमातून झालेले कार्यक्रम असतील, आंदोलनं असतील, सभा असतील, मेळावे असतील, जे जे आपल्याला पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने काम देण्यात आलं ते कशा पद्धतीने आपल्या सर्वांच्या सहकार्याने कशा पद्धतीने आपण केलं त्याची विस्तृत माहिती आपले सहकारी दीपक पवार यांचं खरं तर आज या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे। कारण की गेल्या 2-3 महिन्यापासून साधारण घरी दीपक लॅपटॉप घेऊन गेला होता अध्यक्ष, त्याच्यामधले फोटो सगळे सिलेक्ट करून आणि त्याच्यामध्ये एवढं त्यांनी बारकाईने लक्ष देऊन केलं। पण मला जी संघटनेने जबाबदारी दिली ती पूर्णपणे ताकदीने मी पार पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। आणि सर्वांना एकच गोष्ट सांगू इच्छितो मी, आपलं आयुष्य पण एकदाच आणि आपल्याला संधी पण एकदाच मिळते आयुष्यामध्ये, लक्षात ठेवा सगळ्यांनी। त्या संधीचा पूर्णपणे आपण ताकदीने आपण कसा काय वापर करून आपल्याला सिद्ध कसं करू शकतो हे आपण ठरवायचं असतं। संधी आयुष्यात एकदाच, एवढंच लक्षात ठेवा, ती परत परत मिळत नसते। त्यामुळे आपण त्याचा कशा पद्धतीने वापर करायचा, कसं ताकदीने काम करायचं। आणि पुणे शहरामध्ये 30-40 लाख युवक असतील, पण त्या 30-40 लाख युवकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या एवढ्या मोठ्या संघटनेची, जगामध्ये 1 नंबरची संघटना आहे, त्या संघटनेचे आपण सर्वजण पदाधिकारी आहोत। त्यामुळे एवढ्या जणांमधून आपल्याला ती संधी मिळते तर आपण नक्कीच त्याचा त्या ठिकाणी विचार केला पाहिजे की कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे, कसं आपण योग्य त्या आपल्या पदाला न्याय दिला पाहिजे। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना संधी मिळेल, जे क्षमता असेल पक्ष योग्य तो निर्णय घेईलच, पण जी संधी मिळेल त्याचा आपण त्याला न्याय दिला पाहिजे, एवढंच मला आजच्या ठिकाणी सांगू इच्छितो। सर्वांच्या मुळे जे काय आता 3 वर्ष जे आपण काम केलं ते सर्व आपल्या सर्वांमुळेच ते शक्य झालं। मी सर्वांचे खूप खूप मनापासून या ठिकाणी आभार मानतो। ही राजकीय आता जबाबदारी मला पण आपल्यामुळेच सरचिटणीस म्हणून ती सर्वांच्यामुळेच मिळालेली आहे असं मी मानतो आणि त्याला पण मी जास्तीत जास्त योग्य तो न्याय द्यायचा प्रयत्न करेल। पण येणारी महानगरपालिका अध्यक्ष, तुम्हाला विनंती आहे, सगळ्यांच्या वतीने मी बोलतो, मनापासून बोलतोय, येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जे काही आपण नगरसेवकाची उमेदवारी देतात त्याच्यामध्ये अधिक जास्तीत जास्त युवा चेहरे अध्यक्ष या ठिकाणी आपण संधी द्यावी, म्हणजे अतिशय मी मनापासून विनंती करतो। कारण की नवीन बॅच, नवीन पिढी आपली त्याशिवाय तयार पण होणार नाही। आपण जास्तीत जास्त युवकांना संधी त्या ठिकाणी द्या आणि सर्व अतिशय ताकदीचे उमेदवार आपल्याला या ठिकाणी जर बघितलं आपल्याला तर सापडतील। बापू, युवा मोर्चाचा हा तुझा सेंड ऑफ आहे का सरचिटणीस पदाचा स्वागत समारंभ आहे? कारण तुझा 3 वर्षाचा 3.5 वर्षाचा युवा मोर्चाचा कार्यकाळ हा सुद्धा खूप जोरदार झाला आणि पुढचा 3 वर्षाचा कार्यकाळ हा शहराचा सरचिटणीस म्हणून त्याच्यापेक्षा जोरदार होईल असं तुला मी शुभेच्छा देतो। तू जगदीश मुळीकांच्या काळामध्ये बोलायला शिकला, पण माझ्या शहराच्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये तू पळायला शिकशील, जोरात धावायला शिकशील, अधिकाधिक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचायला शिकशील आणि ते तुझ्यामध्ये गुण ऑलरेडी आहेत। मी पुन्हा एकदा बापूला त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांनी आता जी अपेक्षा व्यक्त केली की युवा मोर्चाचे काही पदाधिकारी हे महापालिकेमध्ये जावे, तर त्याची सुरुवात तुझ्यापासून होईल एवढी या ठिकाणी शाश्वती देतो।
आणि आता युवा मोर्चातनं तो शहराचा सरचिटणीस झाला. हा प्रवास करत असताना जुन्या टीम मधले सगळे युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे करण बरोबर जोडले जावेत. पुढच्या युवा मोर्चामध्ये यातले काही पदाधिकारी काम करतील. तुमच्या टीम मधले काही पदाधिकारी ज्यांना प्रमोशन मिळेल आणि मेन स्ट्रीम मध्ये येतील. एक नक्की बापू की तुझ्या बरोबर असणाऱ्या सरचिटणीसांना सगळ्यांना आपण यंदाच्या भारतीय जनता पार्टीच्या टीम मध्ये काही ना काहीतरी रोल देणार हे नक्की आहे. ही संधी म्हणजे काय, संधी देवता म्हणजे काय असतं, संधी देवतेचं एक उदाहरण सांगतो. एक जण असं म्हणतो की ती संधी देवता अशी असती की दिसायला म्हणजे एकदम अशी ती अदृश्यपणे येते. तिच्या पुढच्या बाजूला डोक्याच्या अशी भरपूर केस असतात लांबलचक, मागच्या बाजूला एकदम गुळगुळीत असते आणि ती पुढे येताना तुम्हाला लक्षात येत नाही. ती आल्यानंतर तुम्हाला पकडता आली पाहिजे याच्यासाठी पुढच्या बाजूला लांबलचक केस असतात आणि ते जर तुम्हाला पकडता आली, ती संधी जर घेता आली तर ती घेतली, नाही ती थोडी पुढे गेली आणि तुम्ही पकडायला प्रयत्न केला तर ती गुळगुळीत असती, तुमच्या हातातनं ती सटकते. मला असं वाटतं की राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना, मग युवा मोर्चा असेल, भाजपा असेल, कोणत्याही क्षेत्रात आपण काम करत असताना आपल्याला आयुष्यात मिळालेली संधी जी आहे ही मोठी संधी आहे असं मानून आपण काम केलं पाहिजे. कारण शेवटी प्रत्येकालाच आयुष्यामध्ये संधी मिळते असं नाही, प्रत्येकाला मला जी अपेक्षित आहे संधी मिळते असं नाही. परंतु आपण या संधीला न दवडता, ही संधी न गमावता, या संधीचं सोनं करत आपल्याला आयुष्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना तो काम आणि कामावरती विश्वास ठेवत आपण वाटचाल केली तर आपल्याला मिळणारी प्रत्येक संधी ही आपल्या राजकीय वाटचालीमध्ये आपण त्याच्या आधारावरती पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं. खरं तर आपण युवा मोर्चाच्या माध्यमातून काम करत असताना मी मागच्या वेळेस सुद्धा बापूंनी ज्यावेळेस कार्यालयामध्ये एक बैठक आयोजित केली होती त्यावेळेस सुद्धा मी सांगितलं होतं की युवा मोर्चा हा पुण्यातला एकदम अटॅकिंग आणि डॅशिंग झाला पाहिजे. त्यामुळे करण तुझी पण जबाबदारी आता पुढच्या काळामध्ये आहे की याच्यामध्ये आपल्याला अधिकाधिक हे ज्याला म्हणता येईल की पुण्यातलं क्रीम तरुण वर्ग हा मोठ्या प्रमाणावरती आपल्या युवा मोर्चामध्ये सहभागी झाला पाहिजे आणि आपल्या टीम मध्ये असला पाहिजे. कारण शेवटी युवा युवा या शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेतला तर युवाच्या जर आपण उलट दिशेने वाचायला लागलो तर त्याला वायू म्हणतात. वायूच्या दिशेने पुणे शहरामध्ये युवा मोर्चाचं काम पसरलं पाहिजे आणि युवा मोर्चा हा या आपल्या पक्ष संघटनेचा आत्मा आहे, हृदय आहे असं मला वाटतं. भारतीय जनता पार्टी आणि पक्ष संघटनेमध्ये काम करणारा युवा मोर्चा हा या पक्षाचं हृदय आहे असं मानून आपल्याला पुढच्या काळामध्ये काम केलं पाहिजे. आणि ज्याप्रमाणे हृदय हे दिसत नाही, आज आपण बघतो की अनेक कार्यक्रम होतात, मोठे मेळावे होतात, आंदोलनं होतात, सगळ्यांमध्ये कदाचित युवा मोर्चा मागे असेल परंतु ताकद लावण्याचं काम युवा मोर्चा करतो आणि आजचा युवा मोर्चा हा उद्याचा पुणे शहरामधला भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणून पुढच्या 20-25 वर्षामध्ये काम करणार आहे. त्यामुळे हृदय ज्याप्रमाणे माणसाच्या शरीरामध्ये काम करतं, हृदयाला जसं अनन्यसाधारण महत्व आहे तसं भारतीय जनता युवा मोर्चाला पक्ष संघटनेमध्ये एक वेगळं महत्व आहे आणि मला असं वाटतं की ते महत्व लक्षात ठेवून आपण पुढच्या काळामध्ये काम केलं पाहिजे. आपल्याला अनेक संधी मिळतील, कोणाला पक्ष संघटनेत मिळतील, कोणाला महानगरपालिकेच्या निवडणुका लढायला मिळतील, वेगवेगळ्या कामामध्ये आपल्या सगळ्यांना काही ना काहीतरी संधी मिळतील. या संधीचा उपयोग करून आपण पुढची वाटचाल करूयात. आपल्या सर्वांना मी या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि बापू आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी एक चांगला कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यातील युवा शक्तीचं नेतृत्व या कार्यक्रमामध्ये आपण सर्व निमंत्रित केलं. राघवेंद्र उर्फ बाप्पू मानकर यांच्या आणि सगळ्या युवा मोर्चाच्या टीमच्या कार्य अहवालाचा प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न होतोय. सर्वप्रथम मी बाप्पू मानकर आणि युवा मोर्चाच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो. अभिनंदन दोन गोष्टींसाठी की मागच्या 3.5 वर्षांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं युवा मोर्चाचं काम झालं आणि दुसरं अभिनंदन यासाठी की अहवाल प्रकाशित करून 3.5 वर्षातलं काम लोकांसमोर नेण्याचं काम देखील केलेलं आहे. राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना
तोच व्यक्ती अहवाल प्रकाशन करण्याची हिंमत करू शकतो जो काम करतो. कारण अहवाल प्रकाशित करायचा आहे तर त्या अहवालामध्ये लिहायला काहीतरी काम तर पाहिजे. जो काम नाही करत तो दुसऱ्यांचे फोटो तर टाकू शकत नाही. आपण काम केलंय म्हणून आपण अहवाल प्रकाशित करण्याची हिंमत करतोय. आणि युवा मोर्चाबद्दल सांगायला शब्द कमी पडतील. मागच्या 3-3.5 वर्षांमध्ये बापूंच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाच्या टीमने मी जे काही काम सांगितलं, जो काही कार्यक्रम दिला, कुठलाही असेल, आंदोलन असेल, कार्यक्रम असेल, ते सगळं पूर्ण करण्याचं काम बापू मानकर आणि त्यांच्या सगळ्या टीमने केलेलं आहे. त्यामुळे ह्यांच्यासाठी एकदा जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. पण बापू जरी कमी बोलत असतील तरी काम मात्र अधिक चांगलं करतात. त्यामुळे बोलण्याचा आणि कामाचा काही मनावर घ्यायचा संबंध नाही. आणि इथनं पुढच्या काळामध्ये तुम्हाला भवितव्य उज्ज्वल आहे. सातत्यानं जो कार्यकर्ता काम करतो तो आपल्या पक्षामध्ये नक्कीच पुढे जातो. बापू देखील सातत्यानं काम करतात ते. त्यामुळे पुढच्या काळामध्ये तुम्हाला हजारो लोकांसमोर बोलायला देखील संधी मिळणार हे बापू आपण लक्षात. पहिलं तर जे बापूदादा म्हणले की जेव्हा ते अध्यक्ष झाले नवीन नवीन तेव्हा धीरजजी आणि जगदीशजी कसे त्यांना पुश करायचे, तर मला वाटतं हा सेम फॉर्म्युला आज त्यांनी माझ्यावर वापरलाय आणि मला एकदम एंड मिनिटला सांगितलंय. बट तो काम करतो वाटतं. आणि बापूदादा मला याच्यात खूप खरं मदत करतायत. मी त्यांना भेटत असतो. हे खूप महत्वाचं आहे की जे माजी कार्यकारिणीत लोक होते ज्यांनी खूप काम केलंय त्यांना पण परत संधी मिळावी. जी खूप वर्षांपासून थांबलेत त्यांना पण संधी मिळावी जे काम करतायत. आणि पुढे जे नवीन लोक आहेत ज्यांच्यात पोटेन्शियल आहे, कपॅसिटी आहे, त्यांना पण चान्स मिळावा. तर आम्ही सगळे एकत्र बसून तसं करणार. मी इथं जमलेल्या सर्व युवा मोर्चाच्या माझे असतील किंवा नवीन होणारे असतील त्यांना एकच सांगू इच्छितो की पद हे आपल्याला कुठलंही मिळू दे, त्या पदाला न्याय द्यायचं काम आपल्यावर असतं. त्यामुळं कुठलंही पद जरी मिळालं तरी त्या पदाला तुम्ही न्याय द्यायचा आहे. त्यामुळं जी जबाबदारी मिळेल त्या जबाबदारीला आपण साजेसं असं काम करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. तसेच माझ्या कसबा युवा मोर्चामध्ये मी काम करत असताना मला कसबा युवा मोर्चाच्या सर्व टीमने त्यांनी मला भरपूर मदत केली. त्यामुळं कसबा युवा मोर्चामध्ये आम्ही चांगलं काम केलं. परंतु येणारी लोकसभा असो, विधानसभा असो व महानगरपालिका असो यामध्ये आमचं जास्तीत जास्त योगदान राहील याची आम्ही काळजी करू. व कसबा मतदारसंघ हा परत भारतीय जनता पार्टीचा नक्कीच होईल यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करू. पण अध्यक्ष तुम्हाला एक अनुभव सांगतो. जेव्हा बापूदादा अध्यक्ष झाले, हे पहिल्यांदाच झालं पुणे शहरात. बापूदादांनी अध्यक्ष झाल्या झाल्या प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्यांना भेट दिली. त्याच्यानंतर असे भरपूर उपक्रम बापूदादांच्या काळात झाले. आम्हाला आपले महाराष्ट्राचे युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांतदादांबरोबर काम करायला संधी मिळाली. त्याच काळात आपले भारताचे युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्य हे देखील पुण्यात येऊन गेले. बापूदादांच्या नेतृत्वाखाली भरपूर आंदोलनं करायला मिळाली, संघटनात्मक काम करायला मिळालं आणि आमच्यासारख्या असंख्य युवकांना एक प्लॅटफॉर्म मिळाला. ज्यांना पुण्यासाठी काहीतरी करायचं होतं, देशासाठी काहीतरी करायचं होतं, त्याचं बापूदादांचं मार्गदर्शन मिळालं. बापूदादांचा स्वभाव म्हटला तर एकच सांगायचं की म्हणजे असं कधी वाटलंच नाही की ते अध्यक्ष आहेत. असं प्रत्येक वेळेस हेच वाटायचं की आपला एक मोठा भाऊ आहे आणि तो काही त्यांना जाऊन काही बोललं की अध्यक्ष आपल्याला हे करायचं. मग त्यांचं एकच उत्तर असायचं, चला मी तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला जे काही लागेल, जी काही मदत लागेल मी आहे, तुम्ही करा. ती आंदोलन एक तिरंग्याचा अपमान झाला होता. त्यात ओमकार केदारी आणि सर्वच पुणे शहराची टीम होती. आणि दुसरं आंदोलन झालं रुपे हॉस्पिटलचं. त्याच्यामध्ये एक महत्वाचा विषय म्हणून सांगतो, एखादा नेता आपलं नेतृत्व
ज्यावेळेस डोक्यावर हात ठेवून लढ म्हणतो आणि आशीर्वाद रूपी पाठबळ देतो, त्यावेळेस आशिष सुनेसारखा लढवय्या कार्यकर्ता जन्माला येतो. आज मला मनापासून आभार मानतो बाप्पू. मला माहित नाही की बाप्पूंच्या मनात काय होतं, माझी कार्यक्षमता पाहिजे होती का काय पाहिजे होती, परंतु बाप्पूंनी ताकद दिली आणि बाप्पूंनी म्हणलं आशिष हे आंदोलन तुला करायचंय. बाप्पू डॉक्टर ग्रँट रुबे हॉस्पिटलचा जो ग्रँट आहे, अनेकांनी मला फोन करून सांगितलं की डॉक्टर ग्रँट हा पुनावालांसोबत बसतो, डॉक्टर ग्रँट हा बाबा कल्याणी साहेबांसोबत बसतो, अनेकांनी सांगितलं. परंतु रुबे हॉस्पिटल बाप्पू आजही त्याचा रिझल्ट येतो. आजही मी एकाचं बिल कमी केलं, 3 लाख रुपये बिल कमी केलं, एकाचे 8 लाख रुपये कमी केले. म्हणजे हा रिझल्ट आहे. म्हणून सांगतो मित्रांनो, ज्यावेळेस संधी येते त्या संधीचं सोनं आपण केलं पाहिजे. खरं तर बापूंनी हा सर्व परिवार त्यांच्या स्वभावातनं हा तयार केलेला परिवार आहे. अध्यक्ष आम्हाला म्हणजे आता सगळ्यांनी बोललेच की आम्हाला कधी कमी भासलं नाही आणि असं कधी वाटलं नाही की बापू आपले अध्यक्ष आहे असं कधी वाटलं नाही. अध्यक्ष होते पण परंतु ते एक मित्र भाऊ या स्वरूपात प्रत्येकाला होते. एकूण एक कार्यकर्ता तो जपणे तो आपला आहे, तो परिवारातला आहे. हे फक्त भाषणातनं बोलण्यातनं न दाखवता आपल्या कृतीतनं दाखवणं हे बापूंनी कधी कुणाला सांगणार नाही त्यांच्या स्वभावानुसार, हे मला माहिती आहे. पण अध्यक्ष हे तुमचे संस्कार आहेत. या पाठीमागे जेवढे फोटो लावलेत ना आपण, या सगळ्यांचे संस्कार आपल्यावरती आहेत. बापूदादांनी संघटनेमध्ये काम कसं करावं आणि संघटनेमध्ये मिळालेलं श्रेय इतरांना कसं द्यावं याचा एक उत्तम पायंडा पाडलेला होता. आपण बघितलं असेल, बऱ्याच जणांनी अनुभवलं असेल की बापूदादा कुठलेही आंदोलन असेल किंवा कुठलाही कार्यक्रम असेल, हा कार्यक्रम झाला की त्या संबंधित मतदारसंघाचे अध्यक्ष असतील, सरचिटणीस असतील, यांना वैयक्तिक फोन करून त्या कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल त्यांचं कौतुक करायचे. खरोखरच ही खूप स्वागतार्ह गोष्ट होती आणि यामुळे पुढच्या आंदोलनास आणि पुढच्या कार्यक्रमास एक नवीन ऊर्जा आपल्या सर्वांना मिळायची आणि त्याचा खरोखरच संघटनेत काम करताना खूप मोठा फायदा झाला. आणि ही संघटना म्हणून न राहता एक परिवार तयार झाला. कारण बापूदादांनी प्रत्येकाशी संबंध तयार करण्यासाठी खूप मोठी मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं फळ ही संघटना, एक परिवार निर्माण होणार, खरोखरच एक मोठं या ठिकाणी कार्य घडलेलं आहे. नेता नव्हे कार्यकर्ता, पण बापूदादा आहे सर्वांकरता. आणि दुसरं एक उदाहरण सांगायचंय, स्वप्नील आमचे बंधू म्हणजे वडगाव शहरी मतदारसंघाचे अध्यक्ष ज्यावेळेस PMID ला उभे होते ग्रामीण भागात, त्यावेळेस बापूदादांनी बऱ्याचशा मुळशी तालुक्यातील सरपंचांना मतदान करायला स्वप्नीलला सांगितलं होतं, म्हणजे PMIDच्या इलेक्शनच्या वेळेस. त्यावेळेस त्यांची खूप मदत झाली. त्यानंतर आता चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री, त्यांच्या फंडातून मांजरी खुर्दसाठी 25 लाख रुपये त्यांनी तिथं ऑफिसला सांगितलं होतं मंजूर करा म्हणून, ते मंजूर झालेत बापूदादा. बापूंबद्दल एका थोडक्या शब्दात सर्वांनी सगळं सांगितलं. एक छोटीशी गोष्ट अशी नक्की सांगूशी वाटते की पोट भरलेलं असेल तर काम करायला जी ऊर्जा मिळते ती वेगळीच ऊर्जा असते आणि त्या व्यक्तिमत्वानी कधीही रिकाम्या पोटी कधी कुणाला जाऊन दिलं नाही असं मला नक्की वाटतं. कुठल्याही गोष्टीमध्ये तू काम राहू दे, जेवला का किंवा अन्नदाता सुखी भव, हे एक उदाहरण मला त्यांच्याबद्दल नक्की देऊशी वाटतं. मला नेहमी वाटतं की मी जेव्हा युवती आघाडीचे अध्यक्ष झाले तेव्हा मला धीरजजी अनेकांनी सल्ला दिला की ही वेगळी आघाडी काढली आहे, या वेगळ्या आघाडीचं अस्तित्व तुला फादर बॉडीशी संलग्नित ठेवून करता येण्यासारखं आहे आणि कायम तू फादर बॉडीच्या मंडल अध्यक्षांची डायरेक्टली टचमध्ये राहून स्वतःची वेगळी आघाडी कर. मात्र मी पहिल्यांदा जेव्हा बापूंना भेटले होते तेव्हाच माझ्या लक्षात आलं की लीडर असावं तर असा. आणि मी स्वतःचे मला लिमिटेशन्स माहिती होते, मला माहिती होतं आपण नव्याने आलोय, त्यामुळे आपल्याला जर काम करायचं तर युवती आणि युवा हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि आपण बापूंच्या मार्गदर्शनाखालीच काम करायचं आहे. त्यामुळे युवती आघाडी यांनी कधीही बापू किंवा युवा मोर्चा यांना संलग्नित काम करायचा पहिला निर्णय घेतला आणि त्यामुळे आमचं काम दिसलं. बापूंनी कायम मला एक अपॉर्च्युनिटी दिली, कायम स्टेज दिलं. सर्वात सुंदर कार्यक्रम आमच्यासाठी जो झाला तो 8 वर्ष मोदी सरकारची म्हणून राजीवजी चंद्रशेखर आले होते आणि तो कार्यक्रम आम्ही एक युवा संवादाचा कार्यक्रम सर्वांनी मिळून घेतला
सर्व सरचिटणीसांनी त्या दिवशी जीव ओतून काम केलं होतं आणि ते इंग्लिशच बोलतात आणि त्यांचं एकूण वेगळाच ऑरा होता आणि ते इलेक्ट्रॉनिक्सचे कॅबिनेट मिनिस्टर आणि त्यांचं ते आता जे 5G इम्प्लिमेंट केलं त्यामध्ये राजीवजी चंद्रशेखरांचं काम वेगळंच व्यक्तिमत्व होतं आणि तो युवा संवादाचा कार्यक्रम शहराने आम्हाला दिला होता. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने बापूंनी आम्हाला मार्गदर्शन केलं. तो कार्यक्रम यशस्वी झाला. तेजस्वी सूर्यांच्या कार्यक्रमाच्या वेळेसचा माझा अनुभव असा आहे की आम्ही सर्वजण बापूंना शोधतोय, बापू कुठे आहेत, बापू कुठे आहेत. तेजस्वीजी पण विचारतात, बापू बाहेर जेवणाची व्यवस्था बघायला होते. असे बापू प्रत्येकाने आपापला अनुभव सांगितलाय. प्रत्येकाचा अनुभव खूप वेगळ्या प्रकारचा आहे. आज खऱ्या अर्थानं बापूंनी जसं आपण 10वीमध्ये स्टँडअप झाल्यानंतर जे स्टँडअप असतो 10वी नंतर, तसं युवा मोर्चाचा एक प्रकारे स्टँडअप हा आयोजित केला. भरपूर आठवणी आज जाग्या झालेल्या आहेत. आपण सर्व युवा मोर्चाचे पदाधिकारी हे क्रीडांगणामध्ये काम करणारे नसून रणांगणात काम करणारे कार्यकर्ते आहोत. याच्या मागच्या 3 वर्षामध्ये आपण जे केलेले, जे भूतोना भविष्य, आजपर्यंत काँग्रेस भवनमध्ये कुणी घुसून आंदोलन केलं नाही, कुणी तोडफोड केली नाही, पण मला वाटतं बापूंच्या नेतृत्वामध्ये आपण ते धाडस केलं होतं आणि आपल्या सगळ्यांच्या त्या यशामागं आपला धाडसी अध्यक्ष हा असल्यामुळं आपण ते करू शकलो. बापू म्हणले बस आपल्याला हा कार्यक्रम करायचा. आणि विशेष म्हणजे अध्यक्ष सगळ्या युवा मोर्चाने इतकं मनाव घेतलं. 8 मतदारसंघातले अध्यक्ष असून सर्व पदाधिकारी मॉलमध्ये जाऊन धडकले, त्यांना निवेदन दिलं. दुष्यंत असं म्हणजे कोणाचं नावच नको घ्यायला, फक्त राहिलं तर त्याच्यावर टेन्शन. तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी जाऊन मॉलमध्ये इतकी धुमाकूळ घातला आणि त्याचं यश म्हणजे असं आलं, शिवजयंतीला अक्षरशः रांका ज्वेलर्स, लक्ष्मी रोड, 8 मतदारसंघात प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी झाली. तर सगळ्यात मोठं पहिलं आमचं यश अध्यक्ष. तिथून आम्हाला खरं तर महाराजांचा आशीर्वादच भेटला अध्यक्ष. त्यानंतर मग आम्ही थांबलोच नाही.